आज आपण चिकन टिक्का ग्रेव्ही मसाला बनवणार आहोत। त्यासाठी टिक्का बनवलेला आहे। टिक्का कसा बनवायचा अगदी सोपा आहे। व्हिडिओ डिटेलमध्ये बघा म्हणजे तुम्हाला रेसिपी नीट समजेल। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात आधी एका बाउलमध्ये 250 ग्रॅम चिकन घेतले, बोनलेस चिकन घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये अर्धा टीस्पून आपण नॉर्मल रूम टेम्परेचरचं बटर ॲड केलं आहे। आता याच्यामध्ये आलं लसूण कुटून घेतलेलं आहे, पेस्ट असेल तर पेस्ट ॲड करा। त्याच्यामध्ये दही ॲड करायचं आहे। दही इथे 3 चमचे ॲड केलेलं आहे। माझा हा जो स्पून आहे हा मोठा आहे, तर नॉर्मल स्पून 3 चमचे दही ॲड केले। आणि हे मी दुधावरची साय ॲड केली आहे, किंवा तुम्ही फ्रेश क्रीम असेल तर ते ॲड करू शकतात। लाल तिखट, गरम मसाला, धने पावडर, हळद आणि चवीनुसार मीठ मी याच्यात ॲड करते आहे। आता हे जे आहे आपल्याला टिक्काचं जेवढं आपल्याला साहित्य ॲड करायचं होतं ते करून घेतलेलं आहे। आता याला आपल्याला फक्त छान मॅरिनेट करून घ्यायचं आहे। तर हे मॅरिनेशन छान मुरलं पाहिजे, त्यामुळे अगदी 3 ते 4 मिनटं ह्या चिकनला छान चोळून घ्यायचं आहे, म्हणजे जे पण मसाले आहेत ते चिकनच्या आतपर्यंत जातील आणि चिकन ज्युसी आणि टेंडर होतं। याला आपण झाकून देणार आहोत अर्ध्या तासासाठी, आणि तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही रात्रभर सुद्धा हे ठेवू शकतात। आता एका पॅनमध्ये इथे मी 1 चमचा तेल घेतलेला आहे। त्याच्यात 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, इथे 1 मीडियम कांदा चिरून घेतलेला आहे, तो पण आपल्याला ह्या तेलामध्ये सोडायचा आणि परतून घ्यायचा आहे। चिकनच्या ग्रेव्हीसाठी जे आपल्याला लागणार आहे ते त्याच्यासाठी आपण हा वाटण रेडी करतो आहे। आता याला आपण परतून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये मी काजू ॲड करते आहे। काजू जे होते ते मी अर्धा तास पाण्यात भिजवून घेतलेले होते, पण तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही डायरेक्ट काजू ॲड केले तरी चालेल। आता कांद्याचा कलर चेंज झाला तितपत मी परतून घेतलं, आणि हे आपल्याला आता मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। थंड झालं की मी मिक्सरला हे वाटून घेणार आहे। आता मला तोच पॅन लागणार आहे, म्हणून मी सेम पॅनमध्ये चिकन टिक्का बनवणार आहोत। मी इथे पॅनमध्ये दाखवते कारण की खूपशा आपल्या गृहिणींकडे मायक्रोवेव्ह किंवा तंदूर नसतं, किंवा ग्रिलरही नसतं, तर आपल्याकडे सगळ्यांकडे कढई किंवा पॅन अवेलेबल असतं। याच्यासाठी नॉनस्टिक कढई तरी हवी ॲटलिस्ट। त्याच्यामध्ये हे आपण टाकून घेणार आहोत। सुरुवातीला याच्यात आपल्याला पाणी सुटतं, आणि 5 मिनिटांनी बघा याला मसाला छान कोट झालेला आहे, आणि याला कंटिन्यू मिक्स करत राहिल्यामुळे काय होतं ना, खाली पण पॅनला मसाला लागलेला नाही आहे। आता आपण ग्रेव्ही बनवून घेणार आहोत। ग्रेव्ही बनवण्यासाठी इथे तेल गरम करून घेतलेलं आहे। 3 चमचे तेल घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये जे आपण वाटण केलं होतं ना, लसूण, कांदा आणि काजूचं, ते मी टाकून घेतलेलं आहे। हे तेलमध्ये आपण मिक्स करून घेणार आहोत। ऑलरेडी आपण कांदा शिजवला आहे, त्याच्यामुळे याला फार परतायची गरज नाही आहे। आता याच्यामध्ये आपण काही मसाले ॲड करणार आहोत। लाल तिखट, हळद, धने पावडर, गरम मसाला, हे मी आपल्या आवडीनुसार ॲड करून घ्यायचं आहे आपण, आणि याला आपण आता मिक्स करायचं आहे। आता मी काय केलेलं आहे ना, काजूची आणि कांद्याची पेस्ट फार शिजवली नाही, त्याआधीच मी याच्यामध्ये मसाले ॲड केलेत, कारण की या चिकन टिक्का ग्रेव्हीला जी वेगळी टेस्ट येते ना, ती मसाले जे आहेत ते तेलमध्ये छान परतूनच येते। अगदी 3 ते 4 मिनटात बघू शकतात तेल छान सुटलेलं आहे ग्रेव्हीला। आता याच्यामध्ये मी पाणी ॲड करते आहे। आता पाण्याची कन्सिस्टन्सीसुद्धा तुम्हाला ग्रेव्ही कितपत हवी, एक पातळ हवी की घट्ट हवी, सेमी लिक्विड हवी, त्यानुसार तुम्ही पाणी ॲड करून घेऊ शकतात। आता याच्यामध्ये पाणी ॲड केल्यानंतर मी मीठ ॲड केलेलं आहे चवीनुसार। त्याच्यानंतर याच्यात कसुरी मेथी आपण ॲड करून घेणार आहोत। कसुरी मेथी हाताने क्रश करून घ्यायची, त्याच्याने फ्लेवर छान येतो कसुरी मेथीचा। आणि कोथिंबीर पण इथे ॲड करून घेणार आहोत, तर कोथिंबीर बारीक चिरलेली ॲड केलेली आहे। याला छान उकळी येऊ द्यायची आहे। याला एक उकळी आली की त्याच्यामध्ये आपण चिकन टिक्का जो आहे रेडी केलेला तो टाकणार आहोत। आता चिकन तर आपलं शिजलेलं आहे, पण ग्रेव्ही आणि चिकन यांना छान एकजीव करण्यासाठी अजून आपण 5 मिनटं याला शिजवून घेणार आहोत। आणि फार जास्त शिजवू नका, कारण की हे बोनलेस चिकन आहे, नाहीतर ते जास्त रबरी होईल, म्हणून अगदी 5 मिनटं आपल्याला झाकून द्यायचं आहे, जेणेकरून ग्रेव्ही एकत्र छान होईल, ब्लेंड होईल। तर 5 मिनटं इथे शिजवल्यानंतर बघू शकतात ही ग्रेव्ही आत्ता हलकी पातळ वाटते, पण जशी जशी ही थंड होते ना ग्रेव्ही,
घट्ट व्हायला सुरुवात होते। कुठल्याही ज्याच्यात आपण दही ॲड केलेलं असतं ना किंवा क्रीम ॲड केलेलं असतं, ती ग्रेव्ही सुरुवातीला आपल्याला पातळ वाटते, पण नंतर हळूहळू बघू शकतात मला हवा तसा घट्टपणा ह्या ग्रेव्हीला आलेला आहे। अगदी पाणी पण नाही सुटलेलं, खूप पातळ पण नाही, आणि अगदी हॉटेलमध्ये मिळते तशीच ग्रेव्ही आपली रेडी झालेली आहे। तर बघा, बोलता बोलता आपला चिकन टिक्का मसाला रेडी झालेला आहे। ही ग्रेव्ही अगदी मस्त लागते खायला, आणि कधीतरी घरीच एक वेगळा पदार्थ करून बघायला हरकत काय आहे। तसंही सगळं काही घरच्या आणि घरगुती मसाल्यातनंच आपण रेडी केलेलं आहे। तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला फॉलो करायला विसरू नका। लाईक करा, लाईक एकदम फ्री आहे, सो रेसिपीला लाईक करा आणि कमेंट करा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, बाय।